रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्याच्या वावोशी येथे दुर्गम भागात असणाऱ्या गारमाळ या आदिवासी वाडीवर अवैध गावठी दारू विक्री सर्रास सुरू होती। तरुण मुलं दारूच्या आहारी गेली। व्यसनाधीनता आणि त्यातून निर्माण होणारी भांडणं यामुळे गावाचं स्वास्थ्य बिघडलं। यामुळे महिला वर्ग पुरता हैराण झाला होता। अखेर गावातील महिलांनी दारूच्या विरोधात एकत्र येऊन दारू विक्री करणाऱ्या दुकानावर हल्लाबोल केला। या घटनेत दारू विक्रेता अक्षरशः पळून गेला। या महिलांनी विक्री करणारी दारू गोळा करून थेट जवळचं वावोशी पोलीस स्टेशन गाठलं। मात्र पोलीस चौकी बंद आढळून आली। खालापूर पोलिसांच्या आशीर्वादानेच दारूचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचा आरोप होतोय। आम्हाला बघितलं तसं तर धावत पळाला, तो काय परत तिथं थांबला नाही। तर मग आम्ही ती दारू उचलली न घरी आणली। इतक्या वर्षात खालापूर पोलीस यंत्रणा आणि रायगड उत्पादन शुल्क विभागाला जे जमलं नाही ते या आदिवासी महिलांनी करून दाखवलं। पोलीस स्टेशन बंद होता, मग तो पत्ती आला, त्याने आमचं ते फोटो व्हिडिओ वगैरे काढून घेतले। अच्छा, हां। पोलीस पुढे नव्हता? पोलीस कोण होते ते अर्ध्या तासाने आले। किती वेळ तुम्ही थांबला होता? अर्धा तास थांबलेलो। अच्छा, अर्धा तास थांबलो होतो। मग नंतर पोलीस आले का? नंतर पोलीस आले। काय म्हणाले पोलीस? पोलीस म्हणाले का बघा थांबा, 2 दिवस थांबला जरा। तो का आम्ही त्या दिवशी गेलो तर भेटला नाही। रायगडच्या या आदिवासी रणरागिणींनी दारूबंदीसाठी हिंमत दाखवली। बाटली आडवी करण्यासाठी महिला एकत्र आल्या, एकजूट दाखवली। त्याचं कौतुक पोलिसांना नाही। मुंबईतील विषारी दारू प्रकरण ताजा असताना खालापूर पोलिसांची बेफिकिरी संतापजनक आहे। अमोल पाटील, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।